नमस्कार मंडळी. आज आपण लाडक्या बाप्पाच्या म्हणजेच लालबागच्या राजाच्या दर्शनाला निघालो आहोत. प्रत्येक वर्षी लाखो भाविक इथे श्रद्धा आणि भक्तिभावाने बाप्पाच्या दर्शनासाठी येतात. पण मंडळी, एक गोष्ट मात्र नक्की वाटते. आपण तासनतास, कधीकधी 15 ते 20 तास रांगेत उभे राहतो. एवढा वेळ बाप्पाच्या दर्शनाची आस धरून आपण पुढे सरकत असतो. पण या प्रवासादरम्यान जे दृश्य दिसतं ते मनाला खूपच विचार करायला लावतं. मंडपाच्या आत सजावट, सोयी सुविधा खूप छान असतात, पण मंडपाच्या बाहेर मात्र अस्वच्छता, कचरा, पाणी प्यायला त्रास, हे सगळं का? आपण राजाची शान म्हणतो, पण खरी शान तर स्वच्छतेतूनच दिसली पाहिजे ना. ही जबाबदारी फक्त मंडळाची नाही, तर आपलीही आहे. प्रत्येक भाविकाने थोडं लक्ष दिलं, स्वच्छता राखली, तर अनुभव अजूनच सुंदर होईल. कारण इतक्या अडथळ्यांनंतर जेव्हा आपण बाप्पाच्या समोर पोचतो, तेव्हा फक्त एक क्षण जरी शांततेत आणि समाधानाने अनुभवता आला, हाच खरा राजाचा दरबार आणि खरी शान आहे. मंडळी, बाप्पाच्या दर्शनासाठी आपण 20 तास रांगेत उभे राहतो. हा वेळ म्हणजे श्रद्धा आणि संयमाची खरी परीक्षा. झोप, भूक, तहान सगळं विसरून आपण फक्त बाप्पाच्या दर्शनाचा ध्यास धरतो. रांगेत अनोळखी लोकांबरोबर सुद्धा भक्तीची नाती जुळतात. 20 तासांच्या प्रतीक्षेनंतर मिळणारा तो 1 सेकंदाचा क्षण आयुष्यभर लक्षात राहतो. पण प्रश्न असा आहे, हा क्षण समाधानाचा व्हावा का गोंधळ आणि अस्वच्छतेचा? राजाची खरी शान म्हणजे भक्ती आणि स्वच्छता. बाप्पा मोरया.